आपण नेहमी सांगतो जनशक्ती विरुद्ध जनशक्ती, नेमकं काय विषय काय हा? खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे, ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचे तर खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले, फ्रीज केले गेले आहे. म्हणून आम्ही सांगतो, महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक, आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे आणि पाठिंबा. निवडणुकीत पैशाचा वापर होईल असं वाटतं का आपल्याला, म्हणून सांगतो का? नाही, ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का, ते माझे विषय नाही. हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे. कुठल्या मुद्द्यांवर? अनेक मुद्दे असतील, विकास मुद्देही असतील, स्थानिक मुद्देही असतील, राष्ट्र पातळीवरचे मुद्दे आहे. सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत. दादा गेले काय म्हणणे तुमचं आणि काय त्याचा उत्तर हवा? बघा, मला त्याबद्दल काही माहिती नाही, ठीक आहे. आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे. लोक जुळत जातील आणि कारवा बनता रहेगा, एवढंच सांगू शकतो. आपण काय हे करणार आहे? त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवलं आहे. आम्ही लोकांसमोर जातोय ते ऍक्शन प्लॅन घेऊन, आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे. आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे 5 न्याय आहे, 5 न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांकडून. आपल्याला उमेदवारी घोषित झाल्यापासून आपण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. काय प्रामुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कसं बघता तुम्ही ते? खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे. काही मुद्दे तर माहितीच होते, पण गावागावीपर्यंत, शेवटच्या गावामध्ये, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडीअडचणी सगळे सोडवण्याचा प्रयत्न करू, ही आम्हाला खात्री आहे.